नमस्कार, आपण पाहत आहात डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्क। कोगनोळी येथील सरकारी शाळेमध्ये प्रारंभोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा। चांगल्या शिक्षणासाठी आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिक्षण द्यावे, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सनी आवटे यांचे आवाहन। 2026-27 सालातील शाळेचा 1 जून आज पहिला दिवस। कर्नाटक शासनाच्या नियमानुसार शाळा प्रारंभोत्सव हा कार्यक्रम नवीन विद्यार्थ्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो। या प्रसंगी आज कोगनोळी हलसिद्धनाथ नगर येथील सरकारी शाळेमध्ये प्रारंभोत्सव हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत एच.एस. कांबळे सर यांनी केले। प्रथमतः इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना फ्री पुस्तकांचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक सर व निप्पाणी तालुका भून्याय मंडळ सदस्य योगेश दाभाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल थोडक्यात माहिती दिली। प्रसंगी शाळेचे नूतन मुख्याध्यापक एस.बी. करुणरे सर यांचा शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सनी आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते महावीर आवटे, रामदास ढोबळे, काशीनाथ आवटे, सचिन ढोबळे, शुभम आवटे, रोहित ढोबळे, अंकुश नाईक, लव नाईक, शाळा सुधारणा समिती सदस्या नीलम ढोबळे, गिरिजा जगदाळे, पूनम पवार, काजल ढोबळे यांच्यासह शिक्षक टी.एस. शिंदे मॅडम, एस.बी. सावंत मॅडम, एस.ए. माने मॅडम व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी सर्वांचे आभार मुख्याध्यापक एस.बी. करुणरे सर यांनी मानले। चला तर पाहूया शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सनी आवटे काय म्हणतात। नमस्कार, मी सनी भाऊ आवटे, एसडीएमसी अध्यक्ष हलसिद्धनाथ नगर कोगनोळी। आज 1 जून कर्नाटक सरकारच्या नियमानं आज शाळेचा प्रारंभ दिवस। आज शाळा चालू झालेली आहे आणि माझी एक अध्यक्षाच्या नात्यानं एक विनंती अशी आहे प्रत्येक पालकाला की आपल्या पाल्याचा प्रवेश हा सरकारी शाळेमध्ये करावा। आणि आत्ता जर महागाईचा बघितला तुम्ही, बाहेर सर्वसामान्य लोकांना अडचण झालेली आहे आणि गव्हर्मेंटच्या शाळा चालू झालेल्या आहेत, खाजगी शाळाही चालू झालेल्या आहेत आणि खाजगी शाळेत तुमच्या आम्हासारख्या गरीब जनतेला शिक्षण हे बाहेरचं परवडणारं नाही आणि कर्नाटक सरकारनं चांगल्या आपल्या शाळेला सुविधा दिलेल्या आहेत। आणि माझी एक प्रत्येक पालकांना एक विनंती असणार आहे की आपला प्रवेश सरकारी शाळेमध्ये गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये करावा, एवढीच मी प्रत्येकाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो। अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिजिटल बेळगाव न्यूज साठी कोगनोळीहून प्रीतम शिंत्री।